नमस्कार. मी सौ तेजश्री कोठावदे. किलबिल संस्कार वर्ग आज खास तुमच्याकरता सुंदर, मजेदार आणि ज्ञान देणारी कथा घेऊन आलेली आहे. चला तर सुरुवात करूया. मुलांनो, सगळ्यांनी आधी डोळे बंद करा. डोळे बंद करून मन शांत ठेवून मी जे काही कल्पना करायला सांगत आहे ती कल्पना करा. तुम्हाला आता एक सुंदर असं गाव दिसत आहे. त्या गावामध्ये छोटी घरं आहेत. सर्वत्र हिरवळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. प्रसन्न शांत हवा आहे. वातावरण अगदी शुद्ध आहे. दिसतंय ना? तर या गावाचं नाव आहे अहिल्यापूर. या गावातील एक अनुसूया माता नावाची व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. अनुसूया माता म्हणजे खरोखर महान व्यक्तिमत्व. खूप ज्ञानी, पतिव्रत्य आणि सत्यवती या गोष्टींमुळे खूप प्रसिद्ध होत्या. अगदी देवदेवतासुद्धा खूप कौतुक करत होते. अशा महान व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत होती. त्रिदेव माहिती आहे कोण आहे? प्रत्यक्षात ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांना देखील खूप कौतुक होते. एकदा हे तिघही देवता असं ठरवतात की अनुसूया माताची आपण एक छोटीशी परीक्षा घेऊया. परीक्षा? अरे बापरे, परीक्षा म्हटलं म्हणजे तुम्हाला टेन्शन येतं, हो की नाही? घाबरायचं नाही. तर त्रिदेवता म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकदा अनुसूया मातेच्या घरी त्यांची परीक्षा घेण्याकरता येतात. आता अनुसूया माता घरात असताना ते आल्यावर अतिथी देवो भव म्हणजे आपल्या घरी येणारे अतिथी, गेस्ट हे देवासमान असतात. त्याप्रमाणेच अनुसूया माता त्यांचं स्वागत करते. त्यांना काय हवं नको ते विचारतात. हे त्रिदेव जे आहेत ते म्हणतात की आम्हाला भिक्षा हवी आहे. अनुसूया माता तर तयारच. पण हे त्रिदेव बोलतात की आम्हाला जी भिक्षा हवी आहे ती तुमच्या नग्न अवस्थेत हवी आहे, म्हणजे विवस्त्र होऊन. अरे बापरे, खूपच कठीण परीक्षा. पण अनुसूया माता खूप संयमी होत्या. त्या घाबरल्या नाही. अगदी शांत झाल्या आणि पूर्ण शांत होऊन त्यांनी देवाची प्रार्थना केली. त्यांनी जी काही त्या पुण्यवान होत्या त्यांच्या तपाच्या शक्तीमुळे काय झाले माहिती आहे? चक्क जे त्रिदेव होते ते साधूच्या वेशात आलेले होते. त्या साधूच्या वेशातील हे त्रिदेव अनुसूया मातेच्या शक्तीमुळे, तपशक्तीमुळे ते लहान बालकात रूपांतर झाले. त्या साधूंचे तीन बालकांमध्ये, गोंडस बालकांमध्ये रूपांतर झाले. आणि अशा गोंडस बालकांना घेऊन अनुसूया माता प्रेमाने त्यांना भरवतात, त्यांना संतुष्ट करतात आणि त्यांची ही कठीण परीक्षा जी आहे ती ते पास होतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अगदी संतुष्ट होतात आणि त्यांच्या स्वतःच्या मूळ रूपात येतात. आणि अनुसूया मातेकडून खूप प्रेम मिळाल्यामुळे ते त्यांना आशीर्वादही देतात आणि म्हणतात की माता, तुम्ही जे काही प्रेम केलं आहे ते आम्हाला अजून हवं आहे. तर आमच्या तिघांच्याही स्वरूप असलेला एक तेजस्वी पुत्र तुम्हाला होणार आहे. आणि ते पुत्र म्हणजेच कोण? ते पुत्र म्हणजेच प्रत्यक्षात गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अनुसूया मातेच्या पोटामधून प्रत्यक्षात गुरुदेव दत्तांचा जन्म होतो. आणि अशा प्रकारे गुरुदेव दत्त यांच्या जन्माची ही कथा आहे. मुलांनो, या कथेमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं? अनुसूया माता या सत्यवती होत्या, पुण्यवान होत्या. पतिव्रत्य त्यांच्यात इतकं होतं की त्यांच्यामध्ये इतकं पतिव्रत्य होतं की कितीही अवघड परीक्षा राहिली तरीसुद्धा त्या परीक्षेमध्ये पास झाल्या. बघितलंच, आज देवाने सुद्धा कल देऊन फूल पाडलं आहे, हो ना? बरोबर. चला तर आज गुरुदेव दत्तांचा आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळाला आहे. बोला, गुरुदेव दत्त महाराज की जय.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुलांनो, आपण सुद्धा अनुसूया माता जसे सर्व देवतांना प्रिय होत्या तसंच आपण देखील प्रिय असायला पाहिजे. म्हणून आईबाबांचं ऐकायचं आहे, मोठ्यांचं ऐकायचं आहे आणि प्रामाणिक खरेपणाने आयुष्य जगायचं आहे. धन्यवाद.